या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ट्रान्सपोर्टेशन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. आता जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते कोणत्या व्हेकलनी केलं जातं विथ देअर कॅपॅसिटी अँड वर्किंग या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. जे काही लिस्ट दिलेली आहे टूल्स आणि इक्विपमेंटची फॉर कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट ॲज बिलो. फर्स्ट टूल आहे लिटर बिन, ब्रूम, शॉवेल, हँड कार्ड्स. नेक्स्ट जे काही आहे त्याच्यानंतर पिपपासून जे काही 1 to 4 जे आहेत ते टूल्स आहेत फॉर कलेक्शन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. 5 नंबरपासून ते 10 नंबरपर्यंत जे काही इक्विपमेंट आहेत किंवा व्हेकल्स आहेत त्या युटिलाइज केलं जातं फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट फ्रॉम सोर्स टू ट्रान्सफर स्टेशन, otherwise directly transport that waste towards disposal plant. तर ही आहे लिस्ट ऑफ म्युनिसिपल सॉलिड ट्रान्सपोर्टेशन व्हेकल. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत जे काही ट्रान्सपोर्टेशन व्हेकल्स आहेत त्या व्हेकल्स आपण काय करणार आहे डिटेलमध्ये इथं बघणार आहोत. आता जे काही ट्रान्सपोर्टेशन व्हेकल्स आहेत विथ देअर कॅपॅसिटी अँड वर्किंग इथं आपण बघणार आहोत. या लेक्चरमध्ये फर्स्ट जो पॉईंट आहे ट्रान्सपोर्टेशन व्हेकल. फर्स्ट ॲनिमल कार्ड्स. ॲनिमल कार्ड्स आर द व्हेकल which is driven by horses, donkeys and other animals. जे काही ॲनिमल कार्ड्स आहेत ते कशा सहाय्याने ओढले जातात किंवा हॉल केले जातं किंवा पुल केले जातात. तर ते जे काही ॲनिमल कार्ड्स आहेत ते हॉर्सेस असतील किंवा डॉंकीज किंवा अदर ॲनिमल्स असतील, फॉर एक्झाम्पल ऑक्स. तर याच्या सहाय्याने ते जे काही ॲनिमल कार्ड्स आहे ते ड्रिव्हन केले जाते. मग अशा प्रकारचे जर ॲनिमल कार्ड त्या ठिकाणी युटिलाइज केलं असेल तर ते किती किलोमीटर डिस्टन्सपर्यंत त्याचा उपयोग केला पाहिजे. तर त्याचा जो काही उपयोग आहे तो सॉलिड वेस्ट ट्रान्सपोर्ट करायसाठी सोर्सपासून तर ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा सोर्सपासून जे काही डिस्पोजल प्लांट असेल याच्यातलं जे काही डिस्टन्स आहे मॅक्झिमम ते 7 किलोमीटर असायला पाहिजे. आणि ह्याची जी काही लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे, जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याचं जे काही वेट आहे मीटर क्यूबमध्ये, मग ते किती मॅक्झिममपर्यंत कॅरी करू शकतं. तर त्याची जी काही रेंज आहे ती आहे 2 to 4 मीटर क्यूब. जी काही याची रेंज आहे तर 2 ते 4 मीटर क्यूबपर्यंत जी काय आहे लोड कॅरिंग कॅपॅसिटी असते, जी काही सॉलिड वेस्ट त्या ठिकाणी ते कॅरी करू शकतं 2 ते 4 मीटर क्यूब. आणि जे काही ॲनिमल कार्ट आहे हे ॲनिमल कार्ट टोटली कशावर रन होतं. तर जे काही हॉर्सेस असतील, डॉंकीज असतील, अदर ॲनिमल्स असतील, हे त्याला काय करतात, पुल करतात किंवा हॉल करतात, त्याला खिचून घेतात. मग याच्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल त्या ठिकाणी फ्युल्स रिक्वायर्ड नाही. त्याच्यामुळं ह्याचा जो काही ॲनिमल कार्ट आहे ते काय करतं, निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करतं एन्व्हायरमेंटवरती. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रदूषण होत नाही पर्यावरणामध्ये. म्हणून इथं काय म्हणलं, देर इज नो नीड ऑफ फ्यूल फॉर कलेक्शन ऑफ वेस्ट. अशा प्रकारचं जर ॲनिमल कार्ट त्या ठिकाणी युटिलाइज केलं तर त्या ठिकाणी ते तर हॉर्स, डॉंकीज आणि अदर ॲनिमल्सच्या साहाय्याने खेचलं जातं किंवा ओढलं जातं. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी फ्यूलची आवश्यकता नाही. तसंच याचा जो काही मेन ॲडव्हान्टेज आहे ते ॲडव्हान्टेज काय, ॲनिमल कार्ट कॅन क्रिएट निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. जे काही ॲनिमल कार्ट आहे ते काय करते, निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करते ऑन एन्व्हायरमेंटवर. म्हणजे देर इज नो पोल्युशन ऑफ ॲनिमल कार्ट. त्याच्यापासून कुठलंही पोल्युशन त्या ठिकाणी होत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे मेकॅनिकल रोड स्वीपर. The street sweepers are mounted on the collecting trucks provided with suction mechanism which clean the street
with and the waste is sucked by vacuum action in the ट्रक. आता याच्यामध्ये जे काही ट्रक आहे, त्या ट्रकवरती एक बॉडी काय केली जाते, माउंट केली जाते, बसवली जाते. जी काही चीसी आहे, जी काही ट्रकची बॉडी आहे, त्या बॉडीवरती त्या ठिकाणी काय त्यात स्ट्रीट स्वीपर अरेंजमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यातून काय केलं, जी काही त्या ठिकाणी जी सक्शन मेकॅनिझम आहे, त्याच्या सहाय्यानं ते काय करतं, जे काही रोड्स आहेत ते काय करतं, क्लीन करतं आणि जे काही डेब्रिज आहे, डस्ट आहे, जे कलेक्ट झालेलं आहे ते वाक्यूमच्या सहाय्यानं काय करतं, त्या ट्रकच्या टँकमध्ये घेतं. अशा पद्धतीनं मेकॅनिकल रोड स्वीपर वर्क करतं आणि ते सुटेबल ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हे डिस्पोजल करतं. फॉर एक्झाम्पल तुमचं ट्रान्सपोर्टेशन असेल, त्या ठिकाणी डिपॉझिट करत असेल किंवा कदाचित डायरेक्ट डिस्पोजल ॲट डिस्पोजल साईट, तर त्या ठिकाणी अशा प्रकारे त्याचं विल्हेवाट लावत असेल. तर हे झालं मेकॅनिकल रोड स्वीपर. नेक्स्ट पॉईंट आहे ट्रॅक्टर. आता जे काही ट्रॅक्टर किंवा ट्रेलर म्हणलं जातं, जे काही ट्रॅक्टर आणि ट्रेलर आहे, तर हा काय आहे आपला टाईप ऑफ मोटर व्हेकल आहे. जे काही मोटर व्हेकल आहे, तर ह्याचा ही ट्रॅक्टर किंवा ट्रेलर हा टाईप ऑफ मोटर व्हेकल आहे. म्हणजे त्याचा एक प्रकार आहे. जे काही मोटर व्हेकल आहे, त्याचा हा ट्रॅक्टर किंवा ट्रेलर एक प्रकार आहे. आणि सर्वीकडे ट्रॅक्टर किंवा ट्रेलर यूज केलं जातं. ह्याचं जी काही ॲडव्हांटेजेस आहे ट्रॅक्टर ट्रेलरचं, तर ह्याची जी काही ऑपरेशन कॉस्ट आहे, तर ती कशी लो आहे ॲज कम्पेअर टू अदर हेवी व्हेकल. जी काही अदर हेवी व्हेकल्स आहेत, त्याच्या तुलनेत त्याची जी काही ऑपरेटिंग कॉस्ट आहे किंवा वर्किंग कॉस्ट आहे, ते कसे लेस आहे किंवा लो आहे ॲज कम्पेअर टू अदर हेवी व्हेकल. आणि जे काही ट्रॅक्टर ट्रेलर आहे ते इफिशियंट आहे. ज्या ठिकाणी डिफिकल्ट सिच्युएशन असेल, त्या ठिकाणी पण हे आपण ट्रॅक्टर ट्रेलर युटिलाइज करू शकतो. आणि ह्याचं जे काही ट्रॅक्टर ट्रेलर आहे, त्याला आपण इझिली ऑपरेट करू शकतो आणि त्याचप्रमाणे त्याला मेंटेन पण करू शकतो. जे काही ट्रॅक्टर ट्रेलर आहे, त्याची जी काही वेस्ट कॅरिंग कॅपॅसिटी आहे, ती अप टू 6 मीटर क्यूब पर ट्रिप आहे. म्हणजेच ट्रॅक्टर ट्रेलर कॅन ट्रान्सपोर्ट द सॉलिड वेस्ट व्हॉल्यूम अप टू 6 मीटर क्यूब पर ट्रिप. त्याची जी काही कॅपॅसिटी आहे ट्रॅक्टर ट्रेलरची, म्हणजेच ट्रॅक्टर ट्रेलर कॅन ट्रान्सपोर्ट or can carry the solid waste volume up to 6 meter cube per trip. This is the capacity of tractor or trailer is 6 meter cube per trip. This is the capacity. This is the capacity of tractor trailer. Next point, trucks having capacity 5 to 6 meter cube, but in some books or in model answer key, this range given from 5 to 10 meter cube. 5 to 10 मीटर क्यूब म्हणजेच 5 ते 10 मीटर क्यूब ह्याची काय असते कॅपॅसिटी असते. 5 ते 10 मीटर क्यूब ही काय असते ट्रॅक्टर ट्रेलरची कॅपॅसिटी असते. आणि जे काही ट्रक जे आहे ते कलेक्शनसाठी किंवा ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल त्यासाठी काय युजफुल आहे. जे काही वेस्ट आहे कम्युनल साईटपासून ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रक्स युजफुल आहे. ट्रक्स आर युजफुल फॉर कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेस्ट फ्रॉम कम्युनल साईट. जे काही कम्युनल साईट्स आहेत तिथून जे काही वेस्ट कलेक्शन आहे किंवा ट्रान्सपोर्ट वेस्टचं कॅरी करायचं असेल त्या ठिकाणी ट्रक्स सुटेबल आहे किंवा युजफुल आहे. आता जे काही ट्रक्स आपल्याला काय करायचं सिलेक्ट करायचे आहे कशासाठी, जर सॉलिड वेस्ट कलेक्शनसाठी किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी जर आपल्याला ट्रक एखाद्या सिलेक्ट करायचं असेल तर काही त्या ठिकाणी पॅरामीटर्स आपल्याला काय करायला पाहिजे सिलेक्ट केलं पाहिजे किंवा डिसाईड केलं पाहिजे. जे काही पॅरामीटर्स आहेत तर त्या ठिकाणी ते पॅरामीटर्स कन्सिडर केले पाहिजे किंवा विचारात घेतले पाहिजेत. जेव्हा आपला जे काही एखादा ट्रक आहे तो आपला काय करायचे सिलेक्ट करायचे फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट, त्यासाठी काही पॉईंट्स त्या ठिकाणी कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजेच काही पॉईंट त्या ठिकाणी मुद्दे विचारात घेतले पाहिजे. मग कोणते मुद्दे जे की आपण विचारात घेतलं पाहिजे, तर
जे काही आपण वेट कॅरी करायचे आपल्याला सॉलिड वेस्टचं वेट ऑफ सॉलिड वेस्ट त्या ठिकाणी ते काय केलं पाहिजे, तो मुद्दा विचारात घेतला पाहिजे. आपला किती वेट ऑफ सॉलिड वेस्ट ट्रान्सपोर्ट करायचे आहे तो पॉईंट त्या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. आणि परत हे वेट आपल्याला किती कॅरी करायचे ते पाहिलं. त्याच्यानंतर जी काही ट्रक आहे त्याची क्षमता चेक केली पाहिजे. म्हणजे जी काही ट्रक आहे ते कितीपर्यंत वेट कॅरी करू शकते. जी काही ट्रक आहे, ट्रक कॅन ॲक्च्युअली कॅरी द वेट. किती ट्रक ती ॲक्च्युअली कॅरी करू शकते ते पण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणीच जी काही ट्रक आहे त्याची जी सुटेबिलिटी आहे त्या लोकल रोडसाठी ते चेक करायला पाहिजे. जर तुम्ही ट्रक घेतलं हां, त्या ठिकाणी रोड्सच अवेलेबल नसतील किंवा जे काही रोड्स आहेत त्याची विड्थ लेस असेल, मग त्या ठिकाणी हा ट्रक काय अनइकॉनॉमिकल होऊन जातो. त्या ठिकाणी जे काही रोड्स पॅटर्न आहे किंवा रोड्स अवेलेबल आहेत किंवा सरफेस कंडिशन आहे, कंजक्शन आहे, हे डिफरंट जे काही पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी कन्सिडर केलं पाहिजे व्हाईल सिलेक्टिंग द ट्रक फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट. आता नेक्स्ट पॉईंट आहे डंपर. डंपर्स आर यूज फॉर कलेक्शन and transportation of large quantity of solid waste. The main advantage of using dumper is that it can be emptied immediately due to hydraulic mechanism. आता जे काही डंपर आहे ते याचं मेन ह्याचं जे काही यूज आहे ते कशासाठी केलं जातं, कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ सॉलिड वेस्ट. जी काही लार्ज अबंडंट किंवा लार्ज क्वांटिटी आहे सॉलिड वेस्टची ती कलेक्ट करणं आणि ट्रान्सपोर्ट करणं यासाठी काय केलं जातं, डंपरचा वापर केला जातो. तसंच याचं जे काही मुख्य ॲडव्हान्टेज आहे डंपर यूज करण्यामागे ते म्हणजे त्याला तो इमिडिएटली किंवा ॲटोमॅटिक काय करू शकतो आपण, ते डंप करू शकतो बाय युजिंग हायड्रॉलिक मेकॅनिझम. जे काही हायड्रॉलिक मेकॅनिझम आहे त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, जी काही डंपर आहे ते काय करू शकतो, अनलोड करू शकतो. म्हणजे त्याच्यातलं जे काही सॉलिड वेस्ट डिपॉझिट केलेलं आहे ते काय करू शकतो आपण, अनलोड करू शकतो. म्हणजे त्याचं रिमूव्ह करू शकतो फ्रॉम दॅट डंपर ड्यू टू हायड्रॉलिक मेकॅनिझम. जे हायड्रॉलिक मेकॅनिझमचा वापर करून जे काही डंपरवर जी काही ट्रॉली किंवा जे काही स्टोरेज किंवा कंटेनर फिट केलेला आहे तो पाठीमागे, तो इन्क्लाइन करून हायड्रॉलिक जॅकच्या साहाय्यानं. आता फॉर एक्झाम्पल आता हे आपलं डंपर आहे आणि ह्या ठिकाणी जे काही अशा प्रकारचं कंपार्टमेंट त्याच्यावरती बनलेलं असतं, ही बॉडी असते. हायड्रॉलिक जॅकनं काय होईल, हायड्रॉलिक जॅकचं मेकॅनिझम यूज करून ही ही जी काही बॉडी आहे आपण त्या ठिकाणी अशी इन्क्लाइन करू शकतो. आणि इथं हायड्रॉलिक जॅक आणि जी काही वेस्ट आहे या ठिकाणी आपण असं या ठिकाणी ही जी काही ट्रक आहे आणि हे आपण अनलोड करू शकतो. ही काय जी काही माउंटेड बॉडी आहे त्या डंपरवरची हे कशामुळे लिफ्ट झालं, हा कंटेनर ड्यू टू हायड्रॉलिक मेकॅनिझममुळे तो काय झालं, इन्क्लाइन झाला. आणि इन्क्लाइन झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही लोड केलेलं वेस्ट होतं ते वेस्ट काय होईल, इथं अनलोड होईल किंवा रिमूव्ह होईल फ्रॉम दॅट कंटेनर. तर हे आहे त्याचं मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ डंपर. दिस टाईप ऑफ व्हेकल युटिलायझेस बॉडी कॅपॅसिटी अबाउट 12 मीटर क्यूब. आता जे काही डंपर आहे त्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती किती आहे, 12 मीटर क्यूब. डंपर हॅज कॅपॅसिटी ऑफ 12 मीटर क्यूब. डंपरची जी काही कॅपॅसिटी आहे ही डंपरची कॅपॅसिटी 12 मीटर क्यूब. नेक्स्ट, डंपर कॅन अलाउज लार्ज गार्बेज ट्रान्सफर कंटिन्युअसली. आता जी काही डंपर आहे त्याचं आणखी एक ॲडव्हान्टेजेस आहे की ती काय करतं, लार्ज गार्बेज कंटिन्युअसली ट्रान्सफर करू शकतं. नेक्स्ट, डंपर्स आर प्रोव्हाइडेड विथ स्किप बिन लिफ्टिंग अरेंजमेंट ड्यू टू विच क्विक अँड एफिशियंट लिफ्टिंग ट्रान्सपोर्टेशन अँड लोडिंग इज पॉसिबल. जे काही डंपर आहे त्या डंपरमध्ये स्किप बिन लिफ्टिंग अरेंजमेंट असते. स्किप बिन
लिफ्टिंग अरेंजमेंट, स्किप बिन लिफ्टिंग अरेंजमेंट असते. जेणेकरून ज्या ठिकाणचं जे काही कंटेनर त्या ठिकाणी असेल ते काय करतं, ॲटोमॅटिकली ते लिफ्ट करतं आणि जे काही त्याच्या पाठीमागे जे काही कंटेनर आहे त्याच्यामध्ये ते डिपॉझिट करतं. आणि जे काही डिपॉझिट झालेलं त्या कंटेनरमध्ये मटेरियल आहे, ते व्हेकल ट्रान्सपोर्टेशनच्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा डिस्पोजल साईटच्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही डंपरमध्ये वेस्ट स्टोअर केलेलं आहे, ते डंपर काय होतं मेकॅनिकलच्या सहाय्याने हायड्रॉलिक मेकॅनिकच्या सहाय्याने ते रिमूव्ह केलं जातं, याला लिफ्ट करून पाठीमागच्या कंटेनरला. तर अशा पद्धतीचं जे काही डंपर आहे त्याचं हे मेन ॲडव्हांटेजेस आहेत. नेक्स्ट आहे कॉम्पॅक्टर व्हेकल. A compactor vehicles compact the solid waste using mechanical pressure which reduce the volume of waste. The capacity of this vehicle varies from 5 to 10 मीटर क्यूब. त्याची ही जी काही कॅपॅसिटी आहे 5 to 10 मीटर क्यूब आहे. आणि जे काही कॉम्पॅक्टर आहे, जे काही मेकॅनिकल प्रेशर आहे त्याचा यूज करून या ठिकाणी काय केलं जातं, जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याला त्या ठिकाणी कॉम्प्रेस केलं जातं. आणि कॉम्प्रेस केल्यामुळं जे काही व्हॉल्यूम आहे वेस्टचं ते त्या ठिकाणी काय होतं, रिड्यूस होतं. आता ही जी काही कॉम्पॅक्टर व्हेकल आहे त्याला जर ऑपरेट करायचं असेल तर त्या ठिकाणी 2 जे व्यक्ती आहेत त्या ठिकाणी ऑपरेट करण्यासाठी आवश्यक आहेत. जे काही याला ऑपरेट करायचे असेल तर त्या ठिकाणी 2 व्यक्ती लागतात. त्याच पद्धतीनं जे काही कॉम्पॅक्टर व्हेकल्स आहेत त्याला काही त्याचे काही डिसॲडव्हांटेजेस आहेत. फर्स्ट डिसॲडव्हांटेज म्हणजे त्याची जी काही कॉस्ट आहे कॉम्पॅक्टर व्हेकलची, ती हाय इनिशियल कॉस्ट असते. म्हणजे त्याला परचेस करण्यासाठी हाय इनिशियल कॉस्ट रिक्वायर्ड आहे. जर आपल्याला सुरुवातीला त्याला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हाय अमाऊंट रिक्वायर्ड फॉर purchase the new compactor vehicle, means high initial cost required. This is the first disadvantages of compactor vehicle. Next, skill labor required to operate and handle the compactor vehicle. Skill labor required to operate and handle the कॉम्पॅक्टर व्हेकल, स्किल लेबर रिक्वायर्ड. नेक्स्ट, जी काही ऑपरेटिंग कॉस्ट आहे याची देखील जास्त आहे. जी काही ऑपरेटिंग कॉस्ट आहे ती पण कसं आहे याची जास्त आहे. ऑपरेटिंग कॉस्ट इज मोर. तर हे काय त्याचे डिसॲडव्हांटेजेस ऑफ कॉम्पॅक्टर व्हेकल. आता इथं हे केलेलं आहे डायरेक्ट ट्रान्सपोर्ट व्हेकल विथ देअर कॅपॅसिटी दिलेलं आहे. म्हणजे जी काही कॅपॅसिटी आहे, जे काही ॲनिमल कार्ट आहे त्याची जी काही कॅपॅसिटी आहे 6 to 8 बिन कॅरी करू शकतो हँड कार्ट. आणि जे काही एक बिन आहे तो काय करू शकतो, तो असतो 25 लिटर कॅपॅसिटीचा. जो काही एक बिन आहे, एका बिनची जी काही कॅपॅसिटी आहे ती असते 25 लिटर. म्हणजेच जे काही हँडकार्ट आहे ते 150 लिटर टू 200 लिटर जे काही सॉलिड वेस्ट आहे ते कॅरी करू शकतं. त्याची तितकी कॅपॅसिटी असते. नेक्स्ट, जे काही ॲनिमल कार्ट आहे त्या ॲनिमल कार्टची जी काही लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे ते आहे 2 to 4 मीटर क्यूब. याचं जे काही ॲव्हरेज आहे ते इथं दिलेलं आहे 1.5 मीटर क्यूब. आणि जे ॲटो व्हेकल आहे त्याचं सॉलिड वेस्ट कॅरिंग कॅपॅसिटी आहे 2 मीटर क्यूब. डंपर 12 मीटर क्यूब. कॉम्पॅक्टर व्हेकल 5 to 10 मीटर क्यूब. ट्रॅक्टर अँड ट्रेलर 6 मीटर क्यूब. अँड ट्रक has capacity about 5 to 10 मीटर क्यूब. जे काही ट्रक आहे त्याची काही ठिकाणी जे काही कॅरिंग सॉलिड वेस्ट कॅरिंग कॅपॅसिटी दिलेली आहे ती 5 दिलेली आहे.
5 to 6, 5 to 8 आणि इथं 10 दिलेलं आहे. हे मॉडेल अँड सर्किटमधून पिकअप केलेला हा पॉईंट. तर ह्याची जी काही लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे, तर याची जी काही रेंज आहे ती आहे 5 टू 10 मीटर क्यूब. दिस इज द रेंज ऑफ लोड कॅरिंग कॅपॅसिटी. मीन्स लोड कॅरिंग कॅपॅसिटी मीन्स solid waste carrying capacity in meter cube is 5 to 10 meter cube for truck. Next point is explain issues regarding transportation of solid waste. Compactor and properly covered dump trucks were to be utilized to transport the waste to the landfill site. आता फर्स्ट पॉईंट आहे, जे काही कॉम्पॅक्टर आहेत किंवा डम्प ट्रक्स आहेत, तर ते कसं पाहिजे, प्रॉपरली कव्हर्ड पाहिजे. अशात त्याचं जे काही वेस्ट कॅरी करायचं असेल, ते वेस्ट एखाद्या सोर्सपासून जे काही लँडफिल साईट आहे तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे काही व्हेकल आहे, त्याचं जे काही टॉप आहे ते काय केलं पाहिजे, टोटली प्रॉपरली कव्हर्ड पाहिजे. जेणेकरून विंडमुळं किंवा त्या व्हेकलच्या मोशनमुळं ते त्या ठिकाणी ओव्हरफ्लो होऊ नये किंवा त्या विंडसोबत ते फ्लो होऊ नये वेस्ट, हे प्रिव्हेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी जे काही व्हेकल आहे ते व्हेकल कसं पाहिजे, कव्हर्ड व्हेकल त्या ठिकाणी असायला पाहिजे. नेक्स्ट सेकंड पॉईंट, सेपरेट व्हेकल्स वेअर टू बी एम्प्लॉयड फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड मिक्स रिसायकलेबल वेस्ट. आता त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी सेपरेट व्हेकल काय केलेलं आहे, वापरलेलं आहे. कशासाठी, जे काही बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे आणि मिक्स रिसायकलेबल वेस्ट आहे त्यासाठी काय केलं, त्या ठिकाणी सेपरेट व्हेकल युटिलाइज केलेलं आहे. नेक्स्ट, कॉम्पॅक्टर लोडर्स डायरेक्टली लिफ्ट द बिन, अनलोड द वेस्ट अँड रिप्लेस इट इन द ओरिजिनल पोझिशन. आता कॉम्पॅक्टर लोडर आहे त्याचं एक डिसॲडव्हान्टेज आहे, ते काय करतं, जे काही डस्टबिन आहे किंवा लिटर बिन आहे ते डायरेक्टली काय करतं, लिफ्ट करतं. लिफ्ट केल्यानंतर जे काही कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये ते काय करतं, अनलोड करतं, म्हणजे डिस्चार्ज करतं ते. आणि डिस्चार्ज केल्यानंतर जी काही बिन आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला ते काय करतं, तर ठेवतं. नेक्स्ट पॉईंट, चॉईस ऑफ व्हेकल डिपेंड्स ऑन द ॲक्सेस रोड टू द इंडिव्हिज्युअल साईट. जी काही व्हेकलची टाईप चॉईस करायची किंवा सिलेक्शन ऑफ व्हेकल करायचे आहे, तर ते टोटली कशावर डिपेंड आहे, ॲक्सेस ऑफ रोड्स और अवेलेबल फॅसिलिटी ऑफ रोड अप टू इंडिव्हिज्युअल साईट. जी काही इंडिव्हिज्युअल साईट आहेत, सोर्सपासून तर त्या इंडिव्हिज्युअल साईटपर्यंत जी काही रोड क्वालिटी आहे, रोड पॅटर्न आहे, त्याच्यावर काय सिलेक्शन ऑफ व्हेकल और चॉईस ऑफ व्हेकल डिपेंड आहे. नेक्स्ट, dump trucks are fitted with hydraulic equipment which enable them to unload the waste without help of manual labor. आता जे काही डम्प ट्रक्स आहेत त्याला काय असते, हायड्रोलिक मेकॅनिझममुळं तो काय करू शकतो, जे काही बिन आहे, जो काही बिन आहे तो काय, आता पहिल्यात तर हे तर ह्याच्यामध्ये पाहिलं होतं कॉम्पॅक्टर विकणं ते लिफ्ट करतं बिन स्वतः. आता ह्याच्यामध्ये जे काही डम्प ट्रक आहे त्याचं जे काही हायड्रोलिक इक्विपमेंट असल्यामुळं किंवा मेकॅनिझम असल्यामुळं जी काही ट्रॉली आहे ते हायड्रोलिक जॅकमुळं काय केलं जातं, इन्क्लाइन करून त्याच्यामधलं जे काही सॉलिड वेस्ट डिपॉझिट केलेलं होतं ते काय होतं, अनलोड करतं विदाऊट हेल्प ऑफ लेबर. जे काही डम्प ट्रक आहे किंवा त्या ठिकाणी आपलं कॉम्पॅक्टर असेल, त्या ठिकाणी कुठलेही किंवा डंपर असेल त्या 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 डंपरच्या ठिकाणी जे काही ह्या कंटेनरमध्ये जे काही सॉलिड वेस्ट फिलअप केलेलं आहे किंवा डिपॉझिट केलेलं किंवा लोड केलेलं आहे, ह्याला हे लोड केलेलं वेस्ट जर अनलोड करायचं असेल तर हायड्रोलिक मेकॅनिझमनं आपण ते करू शकतो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल जे काही मॅनपॉवर आहे किंवा त्या ठिकाणी रिक्वायर्ड नाही. जे काही मॅनपॉवर त्या ठिकाणी नो नीड ऑफ मॅनपॉवर ऑर लेबर. तर हे आहे एक्सप्लेन द issues regarding transportation of solid waste. Next point, state the goals or requirement applicable to transportation vehicles for solid waste.
आता ह्याच्यामध्ये जे काही पॉईंट्स दिलेले आहेत, दो इट हॅज बीन इन्स्ट्रक्टेड बाय लॉ दॅट द ट्रान्सपोर्टेशन मस्ट बी डन इन क्लोज कंटेनर. जे काही स्टेट गोल्स आहेत किंवा रिक्वायरमेंट आहेत, जे की ट्रान्सपोर्ट करण्यासाठी व्हेकलमध्ये ट्रान्सपोर्ट सॉलिड वेस्ट, ते रिक्वायरमेंट बघू. जी काही व्हेकल आपण युटिलाइज करतो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, मग ती व्हेकल कशी असली पाहिजे किंवा कशा पद्धतीनं ते वेस्ट कॅरी केलं पाहिजे, ते त्याचे जे काही गोल्स आहेत, रिक्वायरमेंट आहेत, ते बघू आपण. फर्स्ट, इट हॅज बीन इन्स्ट्रक्टेड बाय लॉ द ट्रान्सपोर्टेशन मस्ट बी डन इन क्लोज कंटेनर ओनली. जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे, तर ते कसं पाहिजे, क्लोज कंटेनरमध्ये घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे जे काही कंटेनर आहे, जे जे प्रत्येक व्हेकलचं, ज्याच्यामध्ये आपण स्टोअर सॉलिड वेस्ट डिपॉझिट केलेलं आहे किंवा लोड केलेलं आहे, ते कव्हर्ड पाहिजे. नेक्स्ट नेक्स्ट पॉईंट, इंडस्ट्रियल वेस्ट मस्ट बी ट्रान्सपोर्टेड सेपरेटली अँड मस्ट बी डिस्पोज अप इन सेफ वे आफ्टर द सुटेबल ट्रीटमेंट. जे काही इंडस्ट्रियल वेस्ट आहे, ते सेपरेटली त्याचं वहन केलं पाहिजे, त्याला ट्रान्सपोर्ट केलं पाहिजे आणि त्याचं जे काही डिस्पोजल आहे, ते सुरक्षित त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. आणि ती विल्हेवाट कधी लावली पाहिजे, त्याला एक सुटेबल ट्रीटमेंट अप्लाय करून त्याचं डिस्पोजल केलं पाहिजे, जे की इंडस्ट्रियल वेस्ट असेल तर. नेक्स्ट, any type of hazardous waste should be labeled and closed so that in case of an accident the emergency service know how to handle a spillage. आता एखाद्या वेळेस एखादी व्हेकल हजार्डस वेस्ट कॅरी करत असेल, तर त्यावरती काय केलं पाहिजे, लेबल बसवलं पाहिजे आणि त्याला कोडिंग केलं पाहिजे, जेणेकरून एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झाला असेल, त्या एमर्जन्सीच्या वेळेस जे काही त्याच्यावरून आपल्याला कळून जाईल की ती कुठल्या प्रकारचं स्पिलेज आहे, त्या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं मटेरियल, ते आपल्याला कळून येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला उपाययोजना करता येईल. नेक्स्ट, द लोडिंग height of vehicle receiving the contents of container emptied manually should not be exceed 1.6 मीटर. आता काही वेळेस जे काही व्हेकल्स आहेत, त्याच्यामध्ये मॅन्युअली फीड केलं जातं जे काही वेस्ट. मग अशा केसमध्ये जे काही व्हेकलची हाईट आहे ते कंटेनरची, ते 1.6 मीटरपेक्षा ग्रेटर नसायला पाहिजे. म्हणजे शुड नॉट बी मोर दॅन 1.6 मीटर हाईट ऑफ व्हेकल कंटेनर इन केस ऑफ मॅन्युअली loaded waste in container. Last point, transportation system has to be so designed that it is efficient and cost effective. आता जे काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे, ते अशा पद्धतीनं डिझाईन केलं आहे की ते कसं आहे, कार्यक्षम आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. तर हे काय आहेत गोल्स अँड रिक्वायरमेंट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन व्हेकल फॉर सॉलिड वेस्ट. लास्ट पॉईंट ह्या चॅप्टरचा. आता लास्ट पॉईंट जो आहे, व्हॉट आर द मेजर्स टू बी टेकन टू इम्प्रूव्ह द ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. हा लास्ट पॉईंट आहे सेकंड चॅप्टरचा और सेकंड युनिटचा. आता फर्स्ट पॉईंट आहे, ट्रीटमेंट अँड डिस्पोजल साईट गाईडलाईन्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ॲक्ट इन रिस्पेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज गिवन बिलो. जी काही ट्रीटमेंट आहेत किंवा डिस्पोजल साईट आहे, त्याच्याबद्दल जी काही गाईडलाईन्स आहेत रिगार्डिंग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ते खाली दिलेले आहेत. आता फर्स्ट, व्हेकल यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड शॅल बी कवर्ड. आता परत त्याच्यामध्ये जी काही मेजर्स आहेत, त्या मेजर्समध्ये म्हणलेलं आहे, परत हा पाठीमागच्याच पॉईंट कवर झाले, रिपीट झालं येतं. जे काही व्हेकल आहे, त्याचं जे काही कंटेनर आहे, त्याच्यामध्ये आपण जे काही वेस्ट कॅरी करणार आहे, ते वेस्ट कसं पाहिजे, कंटेनर कवर्ड पाहिजे. नेक्स्ट, वेस्ट शुड नॉट बी विजिबल टू पब्लिक नॉर एक्सपोज टू ओपन एन्व्हायरमेंट प्रिव्हेंटिंग देअर स्कॅटरिंग. आता जी काही वेस्ट आपण ट्रान्सपोर्ट करणार आहे, ती पब्लिकला दिसलं नाही पाहिजे आणि ते एन्व्हायरमेंटसाठी ओपन नसायला पाहिजे, जेणेकरून जे काही विंड प्रेशर असेल त्याने ते स्कॅटरिंग तिथं होणार नाही, ते तिथं रोखलं जाईल. नेक्स्ट, आता काही परत क्रायटेरिया दिले, द फॉलोइंग क्रायटेरिया शॅल बी मेट. आता काही क्रायटेरिया दिलेले आहेत. द स्टोरेज फॅसिलिटी सेटअप बाय म्युनिसिपल अथॉरिटी शॅल बी डेली अटेंडेड बाय द क्लिनिंग ऑफ वेस्ट. आता जी काही स्टोरेज फॅसिलिटी तिथं सेटअप केली आहे म्युनिसिपल ऑथॉरिटीनं, ते काय केलं पाहिजे, डेली अटेंड केलं पाहिजे. जे काही सॉलिड वेस्ट त्याच्याकडे डिपॉझिट झाले, त्याला क्लिनिंग करण्यासाठी. नेक्स्ट, collection and transportation vehicle shall be so designed such that multiple handling of waste prior to final disposal is avoided.
आता जी काही कलेक्शन आहे, कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन व्हेकल अशा पद्धतीनं डिझाइन केलं पाहिजे, की मल्टिपल हँडलिंग ऑफ वेस्ट त्या ठिकाणी झालं पाहिजे बिफोर द फायनल डिस्पोजल. नेक्स्ट, transportation system for solid waste management is designed keeping above the requirement in mind. आता जी काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे ते अशा पद्धतीने डिझाईन केले की जे काही वरील पॉईंट्स आहेत, जे काही रिक्वायरमेंट आहेत, ती पॉईंट्स किंवा रिक्वायरमेंट लक्षात ठेवूनच केलेली आहे. लास्ट पॉईंट ह्या चॅप्टरचा, तर ट्रान्सपोर्ट व्हेकल शुड बी स्ट्रॉंग, ड्युरेबल अँड वॉटर टाईट. इट शुड बी मेड ऑफ स्टील विथ स्मूथ इंटिरियर सरफेस. आता जी काही ट्रान्सपोर्टेशन व्हेकल आहे, जी की आपण म्युनिसिपल सॉलिड वेस्ट कॅरी करण्यासाठी युटिलाइज करणार आहोत, ते कसं असले पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे, म्हणजे मजबूत टिकाऊ असली पाहिजे, आणि त्याचं वॉटर टाईट म्हणजेच यातून जे काही मॉइश्चर कंटेंट आहे ते बाहेर नाही आलं पाहिजे किंवा बाहेरून मॉइश्चर कंटेंट आत नाही गेलं पाहिजे. एकदा आपण त्याच्यामध्ये जे काही सॉलिड वेस्ट फिलअप केल्यानंतर, आणि जे काही जे काही कंटेनर आहेत, ज्या कंटेनरमध्ये आपण ते वेस्ट कॅरी करणार आहे, ते कंटेनर कसं असलं पाहिजे, त्याची जी काही एजेस आहेत ते शक्यतो राउंडेड अप असायला पाहिजे, आणि त्याचे जे काही इंटरनल सरफेस आहे ते कसं पाहिजे, स्मूथ इंटिरियर शुड बी प्रोव्हाइडेड इन कंटेनर. जे काही स्मूथ कंटेनर आहे, स्मूथ इंटिरियर सरफेस त्या कंटेनरमध्ये असायला पाहिजे. काय आहे लास्ट पॉईंट, स्मूथ इंटिरियर सरफेस शुड बी प्रोव्हाइडेड इन कंटेनर. जे काही कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये स्मूथ इंटिरियर सरफेस, म्हणजे जो आतील भाग आहे तो कसा असला पाहिजे, स्मूथ असला पाहिजे. जेव्हा आपण त्याला अनलोड करतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जी काही सॉलिड वेस्ट आहे ते त्या ठिकाणी चिटकून राहणार नाही किंवा ॲक्युमुलेट होणार नाहीत. तर हे आहे लास्ट पॉईंट आपल्या चॅप्टरचा, मेजर्स टू बी टेकन टू इम्प्रुव्हमेंट द ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. धन्यवाद.